फायनली काजू मसाला तयार झालेला आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते किती छान कन्सल्टन्सी झालेली आहे। अगं काय मोठा लाडाचा वास होतोय। काय बोलतो? कोणत्या हॉटेलला? आपण कुठे एक्सप्रेसिव्ह लाडाचा वास येतोय। कुठे त्यांना पण टेस्ट नव्हतं तेवढ्या भाज्या आपण इथे मस्तपैकी काजू मसाला तयार झालेला आहे। या तुम्ही पण खायला खूप छान वास येतोय आणि खूप छान झालेली दिसते। चला, नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवते आहे काजू मसाला। काजू मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, त्या व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग काजू मसाला बनवायला। तर काजू मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी काजू गरम पाण्यात भिजत टाकते 1 तासभरासाठी आणि काजू भिजेपर्यंत बाकीची तयारी करते। काजू एकीकडे भिजत टाकले आणि काजू भिजेपर्यंत मी हे बघा हे 2 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतले, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो छान चिरून घेतला स्वच्छ धुवून, नंतर आलं लसूण हे ठेचून घेतलं मी, कारण मला ना असं दाताखाली असं थोडंसं लागलेलं आवडतं, त्यामुळं ना मी ठेचून घेतलं। आणि थोडे खडे मसाले घेतले, 2 लवंगा, 1 तेजपान, 1 मसाला वेलची। आता मी काजू करी बनवायला सुरुवात करते। तिथे गॅसवर मी कढई तापत ठेवली आणि सर्वप्रथम मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकते, हलकी फुलकी याला मी गरम करून घेते ती कडक कडक होण्यासाठी, आणि लगेच मी एका डिशमध्ये काढून घेते। याच कढईमध्ये मी भाजीचा 1 चमचा तेल टाकते, 1 वाटी काजू मी तुकडा करून घेतले आणि मी आता हे तेलामध्ये छान फ्राय करून घेते, कारण आमच्या घरात ना तुकडा काजूची भाजी आवडते। ते तेलामध्ये हे नॉर्मल मी फ्राय करून घेते। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल। आणि 2 मिनिट काजू छान फ्राय केल्यानंतर काजूचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, नॉर्मल गोल्डन झाला आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। याच कढईमध्ये मी हे खडे मसाले टाकते। खडे मसाले फ्राय केल्यानंतर टोमॅटो टाकते, टोमॅटो हलकासा परतून घेतल्यामुळं भाजीची चव छान लागते आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जातो, त्यामुळं टोमॅटो परतून घ्यायचा थोडा मीठ टाकून आणि मग कधी पण त्याची प्युरी करायची। मी ह्या टोमॅटोची प्युरी करणार आहे, पण त्यापूर्वी मी टोमॅटो हलकासा मऊ करून घेते, थोडंसं नॉर्मल मीठ टाकते। आता हा टोमॅटो मिक्सरला मी बारीक करून घेते, साईड प्लेटमध्ये काढून घेते साईडला। आणि 1 तास काजू छान भिजले। आता हे काजूची मी छान प्युरी करून घेते, मिक्सरला बारीक वाटून घेते। तर काजू मिक्सरला मी छान बारीक करून घेतले, ते एका भांड्यात काढून ठेवते आणि याच भांड्यामध्ये टमाटे छान बारीक करून घेते। आपल्याला टमाट्याची प्युरी आणि काजूची प्युरी ह्या 2च पेस्ट आपल्याला लागणार आहे। तर या कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकते भाजीचा, अगोदर 1 चम्मच टाकलं होतं, त्यातून थोडं शिल्लक होतं, परत 2 चम्मच तेल टाकते। आणि तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते थोडेसे जिरे, आणि जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकते। तर कांदा अतिशय बारीक करून घेतलेला आहे मी, कांदा टाकला आणि खडे मसाले मी जे तळून घेतले होते त्याच्यामधलं तेजपान मी मिक्सरलाही दळलं, मिरे आणि लवंगा दळून घेतला टोमॅटोबरोबर, जे तेजपान याच्याबरोबर मी छान फ्राय करून घेतली। आणि कांदा छान लाल झाल्यानंतर आहे ना हळद टाकते थोडीशी, नंतर टाकते मी याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी घरातली माझी घरात लाल मिरची केलेली ती टाकते। नंतर मी याच्यामध्ये टाकते कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचाला वरती आणि 1 चमचाला कमी, पाऊण चमचा टाकते।
नंतर यात मी ही आलं लसूण पेस्ट जी ठेचून ठेवली ती टाकते आणि सर्व मसाले छान घालून देते. आणि सर्वात मेन आलं लसूण पेस्ट आपण ही म्हणजे फॉर गुड हेल्थ आणि चांगलं आपण हायजीन मेंटेन करत असेल तुमच्या घरी तर आलं लसूण पेस्ट ही घरीच करत जा. बिकॉज आपण डीमार्टला वगैरे ज्या रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतो त्या अतिशय खराब प्रकारे बनवलेल्या असतात. त्या खूप दिवस झाले असतात जरी त्या छान पॅकिंग वगैरेमधून करून आलेल्या असतात तरी पण त्या ज्या वेने त्या बनवतात हा वे अतिशय खराब असतो. ते खूप दिवसाचं आलं वगैरे यूज करता. त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश तुमच्या घरी आलं लसूण पेस्ट तयार करत जा. आणि सर्व मसाले छान परतल्यानंतर मी जी कसुरी मेथी सर्वात अगोदर थोडी गरम करून ठेवली होती त्यातली मी थोडीशी घेतली आणि ती अशी मी चुरून टाकते याच्यामध्ये. त्याच्याने काय होतं मम्मी छान स्वाद लागतो. तशी मी चुरून घेतली आणि नंतर मी याच्यामध्ये टाकते टोमॅटो प्युरी. आणि टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान आलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते मिक्सरचं भांडं धुवून. आता मी झाकण ठेवून 5 मिनिट हा मसाला छान शिजू देते. आणि 5 मिनिट छान शिजल्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करते अर्धा चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही पनीर मसाला पण वापरू शकता. हे बघा छान किती छान कलर आलेला आहे. आणि सर्वात शेवटी मी याच्यामध्ये ॲड करते दळलेले काजूची प्युरी. काजूची प्युरी टाकल्यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते. जेवढं पाणी तुम्हाला टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं. खूप जास्त पण नाही टाकायचं कारण काजू मसाला ही भाजी पातळ नसते जरा घट्टसर असते. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये घट्टच करते ही भाजी. आणि पाणी टाकल्यानंतर मी परत याला 5 मिनिट बारीक गॅसवर झाकण ठेवून छान शिजवते. आणि 5 मिनिट बारीक गॅसवर छान भाजी उकळली आहे. हे बघा गॅस बारीक केला आहे मी. आणि नंतर परत शेवटी मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकते बारीक चुरून ठेवली होती. नंतर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते. अगोदर थोडंसं टाकलेलं आहे. परत अर्धा चमचाला कमी मीठ टाकायचं. आपण अगोदर टमाट्याला पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडं अंदाजे मीठ टाकायचं. नंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. एकदम सुंदर वाटते. नंतर याच्यामध्ये मी घालते बटर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू नो प्रॉब्लेम. पण बटरनी छान टेस्ट लागते या भाजीची. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये 1 बाईट बटरचा घातला आहे. आणि याला छान उकळी येऊन देते. आणि सर्व भाजी रेडी झाली. आता सर्वात शेवटी मी याच्यामध्ये काजू घालते. काजू सर्वात शेवटी घालायचे नाहीतर काजू खूपच शिजून जातात. आता मी याच्यात परतून ठेवलेले काजू घालते. काजू मी छान परतून घेतली होती त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर हलकासा ब्राऊन झालेला आहे. आणि याला 1 मिनिट फक्त उकळी येऊन देते. फायनली काजू मसाला तयार झालेला आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवते किती छान कन्सल्टन्सी झालेली आहे. अगं काय मोठा लाटाचा प्रवास होतोय. काय बोलतो कोणत्या हॉटेलला आपण कुठे एक्सप्रेसिव्ह लाटाचा प्रवास कुठे भाजी एक्सप्रेशनला पण टेस्ट नव्हतं तेवढ्या भाज्या आपण. इथे मस्तपैकी काजू मसाला तयार झालेला आहे. या तुम्ही पण खायला. खूप छान वास येतोय आणि खूप छान झालेली दिसते. चला